नमस्कार. नेहमीप्रमाणे देवाचे आशीर्वाद घेऊन मी माझ्या बाबांचे आशीर्वाद घेऊन निघाले आहे ते मध्य प्रदेशला. मध्य प्रदेश जबलपूर येथे 2 कार्यक्रम आहेत, एक शहरात आणि एक ग्रामीणमध्ये. भेड़ाघाट एक प्रसिद्ध स्थान आहे जिथे मार्बलचे मोठे मोठे डोंगर आहेत आणि नर्मदा नदी त्यामधनं वाहते. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम घेण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश होता. मध्य प्रदेशचं माझं असंही प्रेमाचं नातं आहे. त्यांच्याही आग्रहास्तव मी परळीवरनं जे निघाले ते जबलपूरला पोचले. खूप कष्ट करून तिथे पोचले, पण नर्मदा मातेचं दर्शन झाल्याबरोबर खूप खूप समाधान वाटलं. आणि स्वच्छता किती, नदीपाशी एकही कचरा नाही, प्लास्टिक नाही, काही नाही. मध्य प्रदेश सरकारचं हे स्वच्छतेचे काम खूप खूप कौतुकास्पद आहेच आहे. आम्ही निघालो आहोत ते एका आयलँडवर. त्या आयलँडवर स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मार्बलच्या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या शिवलिंगाची प्रत्यक्षात पूजा करण्यासाठी मी गेले. बघा किती सुंदर आहे आजूबाजूला. आणि त्या शिवलिंगाला ज्याला स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्पर्श केलेला आहे, त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याची, त्याचं पूजन करण्याची संधी मला मिळाली. माझे महाराष्ट्रातले काही लोक वेगळ्या कामासाठी तिथे आलेले ते देखील याच्यामध्ये सहभागी झाले. एवढंच नाही तर त्यांनी पिवळे कपडे विकत घेऊन लगेच घातले देखील. आणि मग मी मनोभावे एवढ्या कडकत्या उन्हामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्थापन केलेल्या पिंडीचा अभिषेक केला, पूजन केलं. आणि राजमाता अहिल्यादेवींनी जे राज्यकारभार केला त्याला आदर्श मानून त्याच्या भोवती कशा आपल्या योजना असतात हे वेगवेगळ्या माध्यमातून दाखवण्यात आलं. तिथल्या आमदारांनी माझं स्वागत केलं. त्यांच्या समवेतच मी या कार्यक्रमांना अटेंड केलं. तिथून आम्ही निघालो ते तिथल्या अत्यंत मोठ्या आणि प्रसिद्ध 64 योगिनी मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये मी जेव्हा आले तेव्हा एक अद्भुत शक्ती माझ्या भोवताली आहे असं मला वाटलं. इतक्या सुंदर त्या योगिनींच्या मूर्ती आणि इतकं सुंदर पवित्र असं ते मंदिर. चढणं फार कठीण होतं, मात्र एवढ्या धगधग त्या उन्हात, एवढ्या उष्णतेत वरती आम्ही एवढ्या चढून गेलो. पण मंदिराच्या शीतलतेने मात्र मन अत्यंत शांत झालं. या योगिनींचे इतके सुंदर मूर्ती आहेत. पण मोगलांनी मात्र आक्रमण करून पूर्णपणे उद्ध्वस्त असं ते सौंदर्य, त्या अतिप्राचीन धरोहरीचं उद्ध्वस्त असं रूप तयार केलं. त्या उद्ध्वस्त रूपातूनही या योगिनी खूप खूप प्रभावी दिसत होत्या. हे आहे शिवपार्वती, शिवशक्ती, आणि ते विराजमान आहेत नंदी बैलावर. पहा, मी जिथेही जाते शिवशक्ती मला नेहमीच भेटते. सोबत पूर्ण बाकी आहेच. गणपती बाप्पा आहेत, विष्णू भगवान आहे. छान पूजा केली. मन भरून या सुंदर मंदिराला पाहण्याची इच्छा थांबतच नव्हती. पण पुढचा कार्यक्रम होता. शेवटी हे सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि तिकडच्या राजा राजवाड्यात जाताना जपलेलं एक सौंदर्य देखील आहे. मी अनेक देवांचा संपत्ती मनोभावे जाप करत होते. गपचूप माझ्या पियेने मी शांत उभे पाहून हा व्हिडिओ घेतला आणि मला नंतर दाखवला. खूप बरं वाटलं. इतकं सुंदर मंदिर, इतकी सुंदर धरोहर. सर्व कार्यकर्त्यांबरोबर फोटो काढले आणि निघाले मी जबलपूर शहराकडे. हा आहे जबलपूर शहरातला कार्यक्रम. सर्व कार्यकर्ते जमा झाले होते. जागा पुरली नाही, खूप गर्दी झाली होती.
आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या निमित्ताने सर्वांची भाषणं झाली. जिल्हाध्यक्षांचं झालं, दुबे जे आमचे खासदार आहेत त्यांचं झालं, सगळे विधायक, खासदार, पदाधिकारी सर्व भेटले. आणि आता माझं भाषण ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तिथल्या राज्याच्या कोषाध्यक्षांच्या घरी, विविध कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या आणि रस्त्यामध्ये येताना परत मला आढळलं ते शक्तिपीठ त्रिपुरा सुंदरीचं मंदिर. शक्तिपीठ नव्हे, ते सिद्धपीठ आहे. प्रचंड सुंदर अशी मूर्ती आणि खूप छान भाव. सर्वात अद्भुत अनुभव होता ते म्हणजे नर्मदेचं दर्शन आणि हे सुंदर सुंदर अतिप्राचीन पुरातन 64 योगिनी मंदिर.